दोन्ही संघाचे 12 खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे। ऐका ना, बॉल 5 ओव्हरचा सामना आहे ना। हॅलो, बघा षटकामध्ये फेरबदल करण्यात आलेल्या कमिटीकडनं सामना 4 षटकांचा असणार आहे। दोन्ही संघ सामना 4 षटकांचा असणार याची आपण नोंद घ्यायची आहे। 4 गोलंदाज कंपल्सरी वापरावे लागतील आणि कंपल्सरी 3 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये राहतील। पंच, सामने 4 षटकांचे आहेत, लक्ष ठेवा। तर सामन्याला होते सुरुवात। संघाकडे पहिले षटक घेऊन येतो गोलंदाज शांताराम, स्ट्राईकला येतो अनंत पाटील, नॉन स्ट्राईकला येतो संतोष पाटील। सर्कलच्या बाहेर पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू राहतील याची नोंद घ्यायची आहे। तर सामन्याला होते सुरुवात। पहिले षटक गोलंदाजी मार्गावर येतोय गोलंदाज शांताराम, स्ट्राईकला अनंत, नॉन स्ट्राईकला येतो संतोष। परमपुत्र 40+ चषक 2025 पहिला चेंडू, पुलरलेंचा चेंडू डायव्हर्टशीला टाकले चेंडू। पंच आमच्याकडे बोलता पहिला चेंडू व्हाईटचा इशारा येते। अतिरिक्त धावेने संघाचं खातं खोललं जाते। धावसंख्या होते मात्र ती 1 ने श्रीगणेश होते, तो म्हणजेच अतिरिक्त धावेने धावसंख्येचं खातं खोललं जातं। पुढला चेंडू, पुलरलेंचा चेंडू, पुन्हा पंचांकडे दाद मागितले जातात, पंचांनी दात फेटाळून लावले। पंचांचा लेग बाईचा इशारा होतोय। एका धावेने संघ पुढे जातो, तो दोन्ही आकड्यावर आपण पाहतोय। स्ट्राईकला येतो मात्र तो संतोष। गोलंदाज शांताराम, पुढला चेंडू चांगला साठवलाय चेंडू, चेंडू हवेमध्ये 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू चाललाय, चेंडू जाता सीमा पार, 1 बॉन्स, हा येतो चौकार।
तर मात्र चौकाराने खातं करतो संतोष. या 4 धावांनी संघाची धावसंख्या आपण पुढे पाहतो ती म्हणजेच धावसंख्या होते धाव बलकावरती 6 धावा. पहिले षटक मार्ग असेल मात्र शांतरामेचं. पुन्हा पुढे चेंडू पुढे येऊन खेळलेला चेंडू होता मात्र तितकं चांगलं क्षेत्ररक्षण मात्र जोपर्यंत थ्रो केला जातो तोपर्यंत एक धाव पूर्ण एका धावेने संघ पुढे जातो या 7 या धावसंख्येवर. पुन्हा स्ट्राईकला येतो फलंदाज मात्र तो आनंद अजून खातं स्वतःच खोलले नाही. संघाची धावसंख्या धाव बलकावर ती म्हणजे 7 बिनबाद 7. पहिले षटक मार्ग असतं ते म्हणजेच गोलंदाज शांतरामाचं पहिलं पॉवर प्लेचं षटक. पुढला चेंडू चांगलाचा चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ एसटीच्या हातामध्ये जातोय. पुढला चेंडू पुन्हा चांगला असा चेंडू पुन्हा टप्पा पडल्यानंतर सरळ एसटीच्या हातामध्ये बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकल्यात. जर विचार केला तर अजून खातं खोलले. आतापर्यंत आनंद पाटील यांनी 3 चेंडूंचा सामना केला. 3 चेंडू त्यांनी आतापर्यंत निर्धाव केलेला आहे. मात्र संतोष पाटील चांगली मात्र फलंदाजी करतो. 5 या धावसंख्या खेळतो. संघाची धावसंख्या जर बघितली तर 7 या आकड्यावर. पुढला चेंडू पुलारलेंचा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येतो तोपर्यंत एक धाव निश्चित पूर्ण होते. चेंडू जोपर्यंत पकडला जातो तोपर्यंत एकच धाव होते. लॉंगांच्या दिशेने हा चेंडू आला तर दरम्यान एका षटकाची समाप्ती. संघाची धावसंख्या धावबलकावरती पाहतो म्हणजे ती 8 धावा. जर विचार केला तर संतोष पाटील हा वैयक्तिक 5 या धावसंख्येवर खेळतो तर आनंद पाटील वैयक्तिक 1 या धावसंख्येवर खेळतोय. कंपल्सरी 3 खेळाडू आता आपण सर्कलच्या आतमध्ये ठेवायचे याची आपण नोंद घ्यायची. कर्णधार आपण 3 खेळाडू दुसऱ्या षटकापासून कंपल्सरी 3 खेळाडू आतमध्ये ठेवायचे याची आपण नोंद घ्यायची. संघाने दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज प्रमोद म्हात्रे. एका षटकाच्या संस्थेत संघाची धावसंख्या येते 8. दुसरं षटक घेऊन येतो मात्र प्रमोद स्ट्राईकला येतो मात्र फलंदाज अनंत वैयक्तिक 1 या धावसंख्येवर खेळतोय. पुढला चेंडू चांगला साठवलाय चेंडू हाय मध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि मात्र पहिलाच फलंदाज मात्र इथे बाद होतोय. मात्र पहिल्याच चेंडूवर फलंदाज मात्र बाद होते. प्रमोदेचा आपण पाहतो संघाने दुसरं षटक घेऊन आला होता. वैयक्तिक पहिलं षटक होता. पहिल्याच चेंडूवर मात्र फलंदाज बाद होते. नवीन फलंदाज खेळपट्टीवर खेळण्यासाठी प्रभाकर काकडे येतोय. तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी येतोय प्रभाकर काकडे. धावसंख्या स्थिर आतापर्यंत जर बघितलं 8 या आकड्यावर आपण पाहतोय. सामना 4 षटकांचा आहे याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. कारण आपण येण्यासाठी उशीर केल्यामुळे सामने आपल्या 4 षटकांचे खेळावं लागतात. पुढला चेंडू गोलंदाज सज्ज होतो मात्र प्रमोद चांगलाचा चेंडू बॅटला
मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय, मात्र निश्चित एक धाव मिळेल. बघा बॅटला जर चेंडू जर लागला तर आपली स्ट्राईक चेंज होईल याची आपण नोंद घ्यायची. पंच आपण सुद्धा लक्षात ठेवायचंय. डिक्लेअर झोन मध्ये जो चेंडू जाईल तर फलंदाज स्ट्राईक चेंज होईल याची आपण नोंद घ्यायची. बॅटला लागला तरच, हा तरच. धावसंख्या धाव बलकर आपण पाहतो ती म्हणजे 9 धावा. पुढला चेंडू चांगला साठवला चेंडू दरम्यान एक धाव मिळते. एका धावर समाधान मानावं लागतंय. फलंदाज संतोष आला. डावकर फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर. रायटी लिफ्टीचा आपण कॉम्बिनेशन पाहतोय खेळपट्टीवर. पुढला चेंडू गोलंदाज प्रमोद सज्ज होईल स्ट्राईकला. मात्र प्रभाकर, बघा सर्व संघांना विनंती असेल 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटके संपवायचे याची आपण नोंद घ्यायची. एक षटक आपण 5 मिनिटाच्या आत संपवायचंय. प्रमोद गोलंदाजीसाठी सज्ज. चांगला साठवला चेंडू, चांगले क्षेत्ररक्षण होते. मात्र थ्रो सुद्धा चांगला पाहायला मिळाला. मात्र दरम्यान एक धाव मिळेल. दुसरे धावेचा प्रयत्न होते का बघायचंय. एकच धाव असेल. जो मैदानामध्ये जो पण निर्णय असेल तो पंचांचा निर्णय असेल याची आपण नोंद घ्यायची. तिसऱ्या पंचांकडे निर्णय नसेल याची सुद्धा सर्व संघांनी नोंद घ्यायची. पुढला चेंडू सामोरं जातो मात्र संतोष. गोलंदाज प्रमोद चांगला साठवला चेंडू दरम्यान पुन्हा त्या दिशेने चेंडू जाते. संधी होती मात्र पंचांचा नॉट आउटचा इशारा येतोय. मात्र एकच धाव मिळेल. एका धाव्याने संघ पुढे जातो म्हणजेच 12 या धावसंख्येवर आपण पाहतोय. दुसरे षटक चालू असताना दुसऱ्या षटकातील काही चेंडू शेष सामोरे जाईल फलंदाज. मात्र प्रभाकर काकडे तिसऱ्या क्रमांकावर आपण बघितलं त्यांना खेळपट्टीवर आले होते. पुढला चेंडू गोलंदाज सज्ज होते. प्रमोद सामोरे जातो तो प्रभाकर. चांगला साठवलाय चेंडू. लॉंगन आणि लॉंबाकच्या मध्ये चेंडू आहे. तो परत एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र नसेल. एकच धाव. मात्र एका धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच 13 या आकड्यावर आपण पाहतोय. 2 षटकाची समाप्ती. संघाची धावसंख्या ती मात्र 13. जर विचार केला तर 6.5 च्या सरासरी धावसंख्या आपण पाहतो ही धाव फलकावर. चला थोडी घाई करा. चला आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं. आपले गोलंदाज ठरल्याप्रमाणे लगेच गोलंदाजी द्यायचे. वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. जर विचार केला आतापर्यंत 11 वाजलेले आहेत. 2 षटके आतापर्यंत आपले टाकून झाले आहेत. आजच्या दिवसामध्ये आपल्याला 7 सामने कंप्लीट करायचे आहेत याची आपण नोंद घ्यायची. यानंतर सज्ज राहायचं आहे आई गावदेवी धामणगाव वर्सेस श्री गणेश भरोडे. दोन्ही संघाचे संघटक आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचंय. चांगलासा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर सर्वेष्टीच्या हातामध्ये मात्र पंचांचा इशारा येतोय. वाईट
बघा जो पंचांचा निर्णय असतो तो अंतिम असणार, याची आपण नोंद घ्यायची. आउटफील्ड मध्ये जे पंच जो निर्णय देतील तोच आपल्याला मान्य करावा लागेल. तिसरं षटक घेऊन येतो मात्र तो जितू मुद्दे मार्कवर. चांगलासा चेंडू, पुन्हा टप्पा पडल्यानंतर सरळ एसटीच्या हातामध्ये निर्धाव चेंडू मात्र पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने चेंडू टाकला जातो हवेच्या पद्धतीने चेंडू फेकला जातोय, पण टप्पा पडल्यानंतर सरळ एसटीच्या हातामध्ये पुन्हा निर्धाव चेंडू मात्र पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मात्र ती जितू याची. पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव मात्र पाहायला मिळतोय. 4 षटकामध्ये किती धावांचं आव्हान ठेवतोय पाहूया. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची स्पर्श घेऊन चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये, मात्र 1 धाव मिळेल. एका धावेने संघ पुढे जातोय तो म्हणजेच 15 या धावसंख्येला आपण पाहतोय. तिसरं षटक चालू आहे ते मात्र जितू याचं आपण पाहतोय. दोन्ही संघाने विनंती करून आई गावदेवी धामणगाव वर्सेस श्री गणेश भरोडी. 4 षटके झाल्यानंतर आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. पुढला चेंडू पुढे खेळण्याचा प्रयत्न, मात्र फलंदाज मात्र बाद होतोय. फलंदाज संतोष पाटील मात्र बाद होते. चांगलं खेळ संघानं चौथ्या क्रमांकावर खेळाडू येतो मात्र आर्यन तरी येतो खेळण्यासाठी. सनामी जोडी आपल्या खेळाडू कक्षामध्ये परतले, मात्र आता प्रभाकर काकडे आणि आर्यन तरे खेळपट्टीवर सज्ज. गोलंदाज आहे मात्र जितू, चांगली गोलंदाजी करत आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. चांगलाचा चेंडू, मात्र फलंदाज बाद झाले का? फलंदाज मात्र बाद होत आहे. आर्यना 0वर मात्र बाद होतोय. आता नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतो मात्र तो दिलीप पाटील येतोय. धावा जर बघितल्या तर धाव फलकावर स्थिर ती म्हणजेच 15 धावा. तिसरं षटक जर बघितलं जितू आतापर्यंत चांगला हाताळलेला आहे. 2 फलंदाज बाद केले, आतापर्यंत 2 धावा खर्च केलेल्या आहेत. पुढला चेंडू गोलंदाज जितू, चांगला चेंडू डिक्लेअर झोन जातोय, मात्र ते धावेने एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाते ती म्हणजे 16 या धावसंख्येवर. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शेष. स्ट्राईक येतोय फलंदाज मात्र तो प्रभाकर काकडे. आतापर्यंत 4 या धावसंख्येत 5 चेंडूंचा सामना त्यांनी केलेला आतापर्यंत. अजूनही आपल्याला मोठा फटका पाहायला मिळाला नाही, फक्त संतोष पाटील याच्या बॅट मधून एक चौकार पाहायला मिळाला होता आपल्याला. त्यानंतर सिंगलच्याच पद्धतीने आपल्या धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळाले. पुढला चेंडू चांगला साडवला चेंडू लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून जातोय चेंडू. पंचांचा इशारा तो हाय तो षटकार.
ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका मात्र आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे प्रभाकर काकडे याच्या बॅट मधून आणि या षटकार संघाची धावसंख्या धावप्रकार मात्र जाते ती म्हणजे 22 या धावसंख्येवर. आता मात्र कुठेतरी धावेचा थोडा वेग वाढलेला आहे. असं वाटलं तर पहिल्या षटकामध्ये ज्यावेळेला 7 धावसंख्या आली संघ 40च्या आसपास पोहोचेल, पण मात्र दुसरं षटक तिसरं षटक थोडस दुसऱ्या षटकामध्ये कमी धावायला मात्र तिसऱ्या षटकामध्ये आता हा षटकार आला. पहिल्या षटकामध्ये 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 5 आणि तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या आली मात्र ती 9. दोन्ही संघाचे संघनायक 4 षटके समाप्त झाल्यानंतर आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय. आई गावदेवी धामणगाव विरुद्ध श्री गणेश भरुडी. डिक्लेअर झोन मध्ये जातोय. पुढला चेंडू गोलंदाज एक धाव आहे का? स्ट्राइक चेंज करायचे. पुढला चेंडू गोलंदाज सज्ज होते विनायक. सामोरे जातो तो डावखुरा फलंदाज दिलीप होता स्ट्राइकला, तोपर्यंत एक धाव मिळेल. पुढला चेंडू सुरेख असा चेंडू टप्पा पडल्यानंतर सर एसटी मध्ये निर्धाव चेंडू मात्र पाहायला मिळतोय आणि फलंदाज मात्र बाद होतोय, कारण क्रीज सोडून फलंदाज थोडा पुढे खेळत होता त्यामुळे फलंदाज सुद्धा बाद होतोय. पुढला चेंडू गोलंदाज विनायक चांगला साठवला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खराब क्षेत्रक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. तो परत एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मात्र सहजरित्या 2 धावा पूर्ण 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे जाते ती म्हणजेच 27 या धावसंख्येवर. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू पुढला चेंडू चांगलाचा चेंडू सरळ यशस्वी हातामध्ये जातोय. षटकाच्या होते 4 षटकाची समाप्ती संघाची धावसंख्या दापर पद्धती म्हणजेच 27 धावा आव्हान ठेवले मात्र ते 28 धावांचं. तर दोन्ही संघाचे संगणक आपण येऊन टॉस बॉक्स मध्ये थांबायचे. तोपर्यंत आपण प्रथम या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या
पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान करून घेतोय। या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या ओरिजिनल 40+ भिवंडी असोसिएशन अंतर्गत आपल्या कमिटीचे अध्यक्ष महेशजी माली साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। तर साहेबांचं स्वागत आणि सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो भाऊ शेलार यांना साहेबांचं स्वागत आणि सन्मान आपण करून घ्यायचे। या ठिकाणी उपस्थित महेशजी माली साहेब भरपूर वर्ष क्रिकेटचा त्यांना आवड आहे आणि आज ते आपल्या ओरिजिनल 40+ भिवंडी असोसिएशनचे अध्यक्ष त्यांचा सत्कार आणि सन्मान भाऊ शेलार यांच्या शुभ हस्ते करण्यात येतोय। अध्यक्षांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय। तसे या ठिकाणी उपस्थित असलेले भगवानजी केनी साहेब जिल्हा परिषदेचे सदस्य यांचं स्वागत आणि सन्मान शनिदास पाटील साहेबांच्या शुभ हस्ते केले जाते। भगवानजी केनी साहेबांचं स्वागत आणि सन्मान जिल्हा परिषदेचे माजी सदस्य यांचं स्वागत आणि सन्मान केला जातो शनिदास पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय। या ठिकाणी उपस्थित भगवानजी केने साहेब जिल्हा परिषद सदस्य शनिदास पाटील साहेबांच्या शुभ हस्ते यांचं केलं जातोय। बोर्डी संघाचा संगणक आपण याचे धामणगाव संघाचा संगणक या ठिकाणी आलेले। तसेच आपण पुढे सत्कार घेऊ संतोषजी काकडे साहेब आपले कमिटीचे ओरिजिनल 40+ कमिटीचे कार्याध्यक्ष तसेच रामपाटी साहेबांना विनंती करतो त्याचं स्वागत आणि सन्मान आपण करायचे। संतोषजी काकडे साहेबांचं माजी सरपंच आहेत आणि आपल्या कमिटीचे कार्याध्यक्ष सुद्धा आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मान केले जाते। क्रिकेटचे भरपूर त्यांना आवड निश्चित आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जातोय ते म्हणजेच राम पाटील यांच्या शुभ हस्ते। तसे या ठिकाणी उपस्थित असलेले कैलास शेलार साहेब या ठिकाणी उपस्थित आपले उपाध्यक्ष आहेत कमिटीचे त्यांचं स्वागत आणि सन्मान संदीप शेलार यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्याचं स्वागत आणि सन्मान करायचे। कैलासजी शेलार यांचं स्वागत आणि सन्मान आपल्या कमिटीचे उपाध्यक्ष आहेत। हॅलो श्री गणेश बरोडी संघाचा संगणक आपण आल्याची नोंद करायची नाणेफेकीसाठी आपण यायचे। कैलास शेलार उपाध्यक्ष यांचं स्वागत आणि सन्मान संदीप शेलार यांच्या शुभ हस्ते केला जातो। बरोडी संघाचा संगणक तसे या ठिकाणी उपस्थित असलेले संजयजी बजागे आपले कमिटीचे सदस्य त्यांचं स्वागत आणि सन्मान भाऊ शेलार आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं। भाऊ शेलार आपल्याला विनंती आहे। संजयजी बजागे यांचं स्वागत आणि सन्मान तसे मी विनंती करतो किशोर केने यांचं स्वागत आणि सन्मान शनिदास पाटील आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान। हॅलो तर किशोर केने यांचं स्वागत आणि सन्मान शनिदास पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय।
हॅलो. हॅलो. तर यापुढे समोर सज्ज असतील सुनील पवार आमचे समालोचक आपल्या विनंती करतो आपण पुढे समोर सज्ज राहायचे. हॅलो. तसेच मी विनंती करतो रमेशजी पाटील साहेब आपल्याला विनंती करतो आपण स्टेजवर यायचे. आताच काही दिवसापूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिकेतून ते सेवानिवृत्त झालेले आहेत. क्रिकेटची भरपूर त्यांना आवड असलेले त्यांना मी विनंती करतो कृपया आपण मंचावर यायचे आणि आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या टुर्नामेंट असं निश्चित ते पंचांची भूमिका पूर्ण दिवसभर करत असतात आणि ते काही दिवसापूर्वी महापालिकेतून सेवानिवृत्त झाले. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. अनेक अनेक धन्यवाद. एक बृहन्मुंबई नगरपालिकेचे कर्मचारी आणि आमचे खास मित्र शशीदादा आपलं हार्दिक स्वागत आहे. दरम्यान आपण पाहतोय की ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून ही दुसरी स्पर्धा पाहतोय आपण आणि हळूहळू जम बसायला वेळ लागणार आहे सौरभ या असोसिएशनला, पण का होईना एक 2 दिवसीय पण छान आयोजन आपण पाहतोय. याच पात्र लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू हवेत आहे आणि कुठली चुकी नाही आहे. अजून एका बॅटरला परतीचा प्रवास करावा लागेल. धक्का बसलाय तो दुसरा. अनंत अतिशय उच्च कोटीची बॉलिंगचं प्रदर्शन करतोय पाहतोय आपण. ज्या प्रकारे पहिल्या 3 चेंडूवर 2 विकेट प्राप्त करतोय आणि जो टार्गेट पाहतोय आपण एक फक्त कम स्कोरिंगचं टार्गेट पाहतोय आणि ते रोखताना मात्र पहिल्या षटकामध्ये एक चांगलं अप्रतिम मारा. श्री गणेश भरोडी टीम आपल्याला ऑफिशियल सूचना आहे की आपण लगेच संपर्क साधायचा आहे, अन्यथा आपल्याला पेनलाइज केले जाईल. नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आपण आता. मात्र विजय पाटील एक चांगली बॅटिंग करणं गरजेचं राहील. 2 बाद 1 अशी नाजूक स्थिती पाहतोय आपण. आणि या शिवनेरी स्पोर्ट या टीमचा जर आपण विचार केला, पहिली ओरिजिनल 40+ संघटने माध्यमातून आजची स्पर्धेचा विजेता संघ आहे आणि तो संघ मात्र सध्या अडचणीत सापडलाय. एक लेखाजोखा सर्व आमचे स्कोरर या अक्षरामध्ये सुनील पवार, त्यानंतर मात्र निश्चित सौरभ. या पाहता डाऊन द ग्राउंड फटका पाहतोय आपण. अतिशय वेगात चेंडूकडे क्षेत्ररक्षक धावताना पंबलिंग पाहायला मिळालं आणि त्यापूर्वी मात्र अतिशय सहजरित्या या 2 रन्स या बॉलवरती प्राप्त करताना पाहतोय आपण. धावसंख्या हळूहळू आता मात्र पुढे सरकते ती 3-2 गडीच्या मोबदल्यामध्ये 28 धावा चव्हाणाचा पाठलाग करताना शिवनेरी स्पोर्ट जुनादुर्गी टीम गोलंदाज सज्ज होतोय राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी. या पाहता वेगवान चेंडू, अप्रतिम बॉलिंग अटॅक सध्या पाहतोय आपण या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. सुरेख अप्रतिम अशीच अपेक्षा आहे प्रत्येक गोलंदाजीच्या माध्यमातून, कारण की संघ खूप मोठा आहे आणि सौरभ जर पाहिलं आपण दुसरी टुर्नामेंट आहे त्यामधून एक चॅम्पियन बनलेला आहे त्याच्या स्पर्धेचा आणि तो चॅम्पियन संघ सध्या मात्र कुठेतरी बॅकफुटला आपण पाहतोय. अजून येणारा बॅटिंग साईड खूप मजबूत आहे या टीमची. सज्ज होताना गोलंदाज याच पात्र चांगला चेंडू ताटान करण्याचा प्रयत्न. अतिशय अप्रतिम बॉलिंग अटॅक. पहिल्या षटकाचा जर विचार केला आपण तर दर्जेदार गोलंदाजीचं प्रदर्शन पाहतोय आपण. कलामचे दोन्ही पंच, त्यामधून एक संदीप सरांना पाहतोय की मध्यरात्रीचे 2 वाजून 50 मिनिटांनी निवांत सोडला होता. ज्या प्रकारे अफाट मेहनत होती आणि तिथून मात्र 2 ते 3 घंट्याचा प्रवास, झोपेत, त्यानंतर लगेच उठून आपण क्रिकेटला सेवा देण्यासाठी रुजू झाले. धन्यवाद दादा तुमचं, कारण की स्टॅमिना खूप महत्त्वपूर्ण आहे. एक खूप चांगले क्रिकेटर म्हणजे ओळख आहे आणि त्याचा संघ इथे मात्र पाहतोय की आपण मैदानाच्या आतमध्ये थोडासा संघर्ष करताना आपण पाहतोय. पण पंचाला कुठलाही संघ नसतो, पंच हा देवत असतो आणि म्हणतात धावसंख्या 3.
तर गोलंदाजी दुरात सांभाळण्यासाठी गोलंदाज आता मात्र दूर आणि त्या टोकाकडनं सज्ज होईल. आर्यन तरे येतोय व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि टीमच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी येतोय. आर्यन तरे चांगली बॉलिंग अटॅक करणं गरजेचं आहे. समोर बॅटर जर पाहिलं आपण स्ट्राईकला आता मात्र स्ट्राईकला पाहतोय आपण दिलीप कारभारी. चला आपण वेळ कमी खर्च करायचा आहे कारण की पहिला सामना तब्बल 11 वाजता सुरू झाला होता. त्यासाठी आपण आज प्रत्येक सामने 4 षटकाचे या स्पर्धा कट केलाय पण डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट होईल. स्ट्राईकला आता मात्र विजय पाटील असेल. चला आलेल्या सर्व संघांनी आपण आल्याची नोंद करून घ्यायची आहे आणि जी पण काही या स्पर्धेची प्रवेश फी असेल ती आपण आमचे स्कोरर सौरभ यांच्याकडे जमा करायची आहे. ज्या टीमनी जमा नाही केली असेल त्यांनी स्कोरर गुणलेखक सौरभ यांच्याकडे प्रवेश फी जमा करायची आहे. धामणगाव टीमचे प्रवेश फी सौरभकडे आलेली आहे. प्रत्येक टीमच्या कॅप्टननी आपण व्यासपीठावर आयोजकाला देत संपर्क साधता स्कोररला संपर्क साधायचा आहे. या स्वतः प्ले डाऊन. तर आपण स्वागत आणि सत्काराकडे वळणार आहोत. व्यासपीठावर पाहतोय आपण आत्ताच आदरणीय रमेश दादा यांचा आपण येतोची स्वागत आणि सन्मान करून घेऊया. आणि दादा आपण हा सन्मान स्वीकारायचे कारण की शशीदादांनी सांगितलं की बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आता सेवेतून बाहेर पडलेले आहेत आणि मला तो 2011चा काळ आठवतोय दादा, जेव्हा मी कामगार भरतीमध्ये 100 पैकी 95 मार्क असून सुद्धा आज ही परिस्थिती माझ्यामध्ये आहे. 2011च्या वरती खूप काही आंदोलन केले आम्ही. नशीब पण लागतो दादा त्या गोष्टीसाठी. आपल्या नशिबात ती नोकरी नव्हती कारण की 100 पैकी 95 गुण मिळून सुद्धा मेरिट मध्ये सुद्धा घरबसल्या जाते. कधी कधी 50 मार्कवाला माणूस पुढे जातोय. हेच खंत वाटते प्रत्येक क्षेत्रामध्ये. तर 3 बाद धावसंख्या पाहतोय पण फक्त आणि फक्त 4. अतिशय अप्रतिम हाय क्वालिटीची बॉलिंग सध्या आपण मैदानाची आतमध्ये पाहतोय. सन्माननीय साईनाथ काटेकर साहेब हे सुद्धा व्यासपीठावर आहेत. त्यांचं सुद्धा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेऊया. मी संदेश दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय साईनाथ काटे साहेब यांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. या स्पर्धा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरकडे कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडूचा टप्पा खाली क्षेत्रामध्ये त्यापूर्वी मात्र 2 धावा अतिशय वेगात कंप्लीट करताना या बॉल वरती पाहतोय आपण. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या पुढे सरकते ती 6. आई गावदेवी पुंडास विपक्ष गावदेवी भादवड बी या दोन्ही टीमचे संगणक आपण जर आले असतील तर लगेच संपर्क साधून घ्यायचे आहे. त्यानंतर जय सावरीदेव किरवली विपक्ष श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापे. चांगला चेंडू काय घडलंय काय बिघडलंय पाहतोय आपण. फायनल कडे इथे मात्र डिक्लेअर झोन कडे चेंडू पाहतोय आपण. बाईकच्या स्वरूपात ह्या सिंगल आल्या आणि आता मात्र निश्चित या षटकामध्ये धावा काही बनताना पाहतोय. चांगला संघ ज्या प्रकारे आपण चाचणी स्पर्धेमध्ये पहिलं विजेतेपद पटकावलं त्या टीमला इथं मात्र अडचणीत आणलंय आमनेपाडा या टीमने. धावसंख्या 7. बॅटला जर चेंडू लागून डिक्लेअर झोन मध्ये गेला तर तो स्ट्राईक चेंज करेल.
यावेळेस पाहता चांगला चेंडू होता, अतिशय अप्रतिम लाजवाब बॉलिंग अटॅक सध्या तरी पाहतोय आपण. 28 धावा रोखताना ज्या प्रकारची गोलंदाजी हवी आहे त्या प्रकारे इथे मात्र करताना पाहतोय आपण. कामगिरी अतिशय सुंदर पाहतोय बॉलिंग अटॅक मध्ये सध्या तरी आमनेपाडा या टीमच्या माध्यमातून. जबरदस्त कामगिरी मात्र करतोय गोलंदाज आर्यन तरे सुद्धा. राईट टाइम ऑफ द विकेट. यावेळेस पाहता अजून एक चांगला चेंडू. आता मात्र विजय असं वाटतोय की दूर जातोय. शिवनेरी स्पोर्ट जुनादुर्ग टीमच्या दूरकडे धावसंख्या फक्त आणि फक्त धावफलकावर पाहतोय आपण 7 आहे. येणारे 12 चेंडू आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी अजून 21 धावेची आवश्यकता. सौरभ जर पाहिलं आपण तर 24 चेंडू मध्ये 28 ची आवश्यकता असताना मात्र पहिल्या 12 चेंडू मध्ये फक्त 7 आणि 3 बाद. आता आमच्या सोबत आपण समालोचन कक्षामधून आवाज ऐकलं, व्हॉइस ऑफ गोडसेही नाही तर व्हॉइस ऑफ भिवंडी. पण कधी कधी म्हणतात आपल्या आयुष्याची रोजीरोटी ती असते, त्याला डावलून आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये जाणं उचित नसते, अशी आमची शशिकांत केने सर बऱ्याच दिवसानंतर एकच व्यासपीठावर. 12 चेंडू आणि इथून मात्र 21 धावेची आवश्यकता आहे. शिवनेरी स्पोर्ट जुनादुर्ग संघ ज्या प्रकारे चाचणी स्पर्धेत खेळला होता त्या प्रकारे संघ वाटत नाहीये. एक मोठा संघ आहे. चाचणी स्पर्धेचं विजेतेपद पटकावून चॅम्पियन बनला होता आणि त्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय की आपण खराब सुरुवात त्यांच्याकडून पाहायला मिळते. बॅटर पाहतोय आपण अजून विनायक यांचा जर विचार केला आपण तर धीमी बॅटिंग करतोय. म्हणजे 2000 आकडा लागलेले समोर पाहतोय. 2000 आकडा कसा लागला? 2-0-0-0 म्हणजे पहिल्या चेंडूवर 2, त्यानंतर मात्र 3 निर्धाव. दिलीप कारभारी सुद्धा 2 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. या षटकामध्ये मात्र आक्रमण करावं, सामना जिंकायचा असेल तर. गोलंदाज सज्ज होतोय. चांगला चेंडू, खोल टप्प्याचा चेंडू होता परत एकदा. काय झकास सुरुवात पाहायला मिळते. रामकृष्ण काकडे कमालीचा हा खेळाडू या टीम कडून सातत्याने पाहतोय आपण. राऊंड द विकेट मारा. फुल टॉसला ऑन ड्राईव्ह. ठीक आमच्याकडे चेंडू येतोय मिड विकेट क्षेत्राकडे पाहतोय आपण. अतिशय वेगात एक धाव फक्त एकच कंप्लीट करेल. आता मात्र 20 धावेची आवश्यकता आहे. 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रति चेंडू मागे 2 धावा करणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू सज्ज होताना गोलंदाज सोडून दिले. माहिती लाईन चुकीची आहे. पंच दोन्ही समांतर रेषेत इशारा करताय अतिरिक्त वाईट चेंडूचा. अशा धावा देणं टाळावं लागेल तुम्हाला. ज्या प्रकारे तुमच्या 2 मेन ट्रम्प कार्ड बॉलरनी अतिशय अप्रतिम बॉलिंग अटॅक केलेला आहे आणि तिसरं षटक नेहमीच एक टर्निंग पॉइंट षटक म्हणून म्हटला जातोय. या स्पर्धा लॉफ्टेड फटका परत एकदा आमच्या व्यासपीठाकडे येतोय आणि त्यापूर्वी मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल. इथून मात्र एक धावीने काही साध्य होणार नाही. तुम्हाला एखादा मोठा फटका मारणं गरजेचं आहे येणाऱ्या या षटकाच्या काही चेंडू मध्ये. धावसंख्या जर पहिले आता मात्र पुढे सकते ती 10-18 धावेची आवश्यकता आहे अजून. याच पात्र हा फटका चांगला आहे. खाली क्षेत्र निवडलंय. कुठेतरी दुसऱ्या धावेची आश निर्माण झाली आहे तिथं आणि होय. आणि इथे मात्र पोहोचणार की नाही. पंच काय इशारा करतील पाहायचंय आम्हाला. कारण की या प्रकारे आपण
ग्रीष्मा 11 आमने पड़ा टीम की अपन बॉलिंग यस वन शॉट आता मात्र पाहतोय आपण फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट होईल. यास पात्रा पटका चांगला आहे पण टायमिंग परफेक्ट नाहीये. आता चेंडू जाऊन विसावलाय, धक्का बसलाय अजून एक मोठा. ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीमचं वर्चस्व सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. काय डिफेंड केलंय या 28 धावा आतापर्यंत जर पाहिला आपण. कमालीचा बॉलिंग अटॅक प्रदर्शन पाहतोय. पवनपुत्र 40+ चषक पीसी 2025 खऱ्या अर्थाने सीझनची सुरुवात आहे. चाचणी स्पर्धा आपण पाहिली त्यानंतर पहिली टुर्नामेंट ओरिजिनल 40+ भिवंडी असोसिएशन अंतर्गत या संस्थेचे सचिव प्रभाकर पाटील खूप अफाट मेहनत करताना आणि सातत्याने ते मार्गदर्शन करतात. संस्थापक अध्यक्ष सन्माननीय भिवंडीकरांचा एक खूप मोठे व्यक्तिमत्व दयानंद सुर्गे साहेब यांच्या माध्यमातून संकल्पनेतून साकारलेली एक संकल्पना आणि विद्यमान अध्यक्ष महेश दादा दामणगावचे खूप मोठे व्यक्तिमत्व. दरम्यान ॲडव्होकेटने फटका पाहतोय आपण. एक धाव पूर्ण दुसऱ्या प्रयत्न पण हवा तसा गॅदर करता आला नाही या चेंडूला. थोडीशी धावपळ खऱ्या अर्थाने धाव होती तिथं पण नकारतोय. धावा किती आल्या चेंडूवर पाहतोय आपण. 2 धावा आल्या. आई गावदी पुंडास टीमचा संगणक आणि गावदी भादवड बी टीमचा संगणक आपण आला असेल तर लगेच संपर्क साधायचा आहे. पुंडास टीमचा आगमन झालेलं आहे. गावदी भादवड बी म्हणजे उपाध्यक्ष विजय पाटील दादाचा संघ असेल आपण लगेच यायचंय. धावसंख्या जर पहिली फक्त आणि फक्त धावफलकावर 13 धावसंख्या 13 इथून 15 धावीची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. सहा चेंडू आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 15 धावीची आवश्यकता आहे. 6-15 15-6चं समीकरण एक बलाढ्य संघ वाटणारा. सौरभ पाहतोय की आपण चाचणी स्पर्धेमध्ये अतिशय अप्रतिम प्रदर्शन पाहिलं होतं आणि तो संघ मात्र या ट्रॉफीमध्ये पहिल्याच फेरीमध्ये पराभूत होण्याच्या दिशेकडे वाटते. पण शेवटी क्रिकेट आहे. 6 मध्ये अजून 15ची आवश्यकता आहे. श्री गणेश भरोडी टीमचे खेळाडू किंवा कुठले संगणक किंवा कुठले खेळाडू आला असेल तर आपण लगेच संपर्क साधून घ्यायचा आहे. सज्ज होताना चांगला वेगवान चेंडू पाहतोय आपण. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अप्रतिम हाय क्वालिटीची बॉलिंग अटॅक सध्या तरी पाहतोय आपण. कारण की 28 धावा डिपेंड करणं एवढी सोपी गोष्ट नव्हती पण ती सोपी बनवली. ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीमच्या प्रत्येक बॉलरनी कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे प्रत्येक बॉलर येतोय आणि एक चांगली बॉलिंग करतोय. अनिल पाटील शेवटचे षटक हाताळताना समोर बॅटर खेळण्यासाठी पाहतोय आपण. अजून खेळपट्टीवर विनायक. परत एक चांगला चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न पण इथे मात्र विनायकच्या मनात काय हे माहीत नाहीये. कारण की ज्या प्रकारे पाहतोय की आपण आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 धावा आणि तब्बल चेंडू घेतले तर त्यांनी जर विचार केला आपण 7 चेंडू मध्ये फक्त 3. श्री गणेश भरोडी टीमचं आगमन झालेलं आहे. आपण लगेच टॉस सुद्धा करून घेणार आहोत कारण की यावेळेस पाहतोय की आपण हा फाईन फटका आहे. डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल इथे मात्र धाव मिळेल आणि इथून मात्र असं वाटतं की पराभव अटल दिसतोय शिवनेरी स्पोर्ट जुनाधुरी टीमचं. तीन चेंडू 14.
यावेळेस पाहता गती परिवर्तन आणि याच बरोबर दांडी गोल होते आणि आता मात्र निश्चित ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीमचं काय जबरदस्त प्रदर्शन पाहतोय आपण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. यासाठी मित्रांनो आपण कुठल्याही प्रकारे हार म्हणू नका. ज्या प्रकारे 24 मध्ये 28 रोखांचे होत्या पहिल्या षटकामध्ये ती पायाभरणी केली आणि त्यावर कळस लावण्याचं काम आता दुसऱ्या षटकामध्ये केलं. तिसरं षटक अतिशय अप्रतिम हाताळलं आणि चौथं षटक पाहतोय आपण अनिल पाटील इज अ ग्रेट बॉलिंग. चेतन राऊत येणारे इथून मात्र फक्त आणि फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी आणि तब्बल इथून मात्र 14 धावेची आवश्यकता आहे आणि ओरिजिनल 40+ भिवंडी असोसिएशनमध्ये नियम आहेत रेशिंग आणि चेशिंग. आणि यावेळेस पात्र अजून एक बॅटर होतोय बाद. चेतन त्रिफळाचीच बाद होतोय आणि पराभव अटल. चाचणी स्पर्धेचा विजेते ज्या टीमनी पटकावलं त्या टीमचं प्रदर्शन खूप खराब पाहायला मिळालं. दयनीय स्थिती म्हणता येईल शिवनेरी स्पोर्ट जुनारगड टीमची. ज्या प्रकारे नाणेफेक जिंकलं होतं क्षेत्ररक्षण करताना खूप चांगली बॉलिंग पाहिली पण त्यानंतर मात्र बॅटिंग ऑर्डर खूप खराब पाहिला आपण. विकेट हॅट्रिक पूर्ण करेल काय? विकेट हॅट्रिक येऊन ठेपलाय गोलंदाज. जाता जाता एक रेकॉर्ड आपल्या नावी करेल काय? आणि वेगवान चेंडू यावेळेस पात्र निश्चित बाईच्या स्वरूपात डिक्लेअर पण सामना जिंकलाय. सामनावी ठरलाय. अतिशय अप्रतिम क्वालिटीची बॉलिंग ज्यांनी केली पहिल्या षटकामध्ये जर विचार केला आपण 2 विकेट फक्त 2 धावा खर्च केल्या. धावाचा इथं प्रश्नच नाहीये. तर पहिला आपण तर मॅडल मॅच ठरलाय नो डाऊट. खऱ्या अर्थाने दावेदार 2 होते. अनिल पाटील यांनी सुद्धा चांगलं षटक घातलं पण खऱ्या अर्थाने ज्यांनी पहिल्या पॉवरप्लेच्या षटकामध्ये एक क्वालिटी बाज गोलंदाजी केली तो गोलंदाज ठरलाय अनंता. ज्यांनी 2 विकेट प्राप्त करून 3 धावा खर्च केला तो ठरलाय मॅडल मॅच अनंता. तर टॉस बॉक्स मध्ये आपण आहोत. आमच्या सोबत दोन्ही टीमचे संगणक. चला भरुडी टीमचा कर्णधार चला भरुडी टीमचा संगणक. आपण इथं संपूर्ण संघ घेऊन आलात की नाही हे जे काही आपला प्रॉब्लेम असेल ते आपण आयोजकांशी संपर्क साधून घ्यायचे कारण की आम्हाला पुढच्या टीमला निश्चित इन्व्हाइट करावं लागेल. ज्या प्रकारे आपण इथं मात्र भरपूर वेळ घेतलेली आहे. भरुडी टीमचा संगणक आपण आपला जो पण काही प्रॉब्लेम असेल तो आयोजक कमिटीचे आपण संपर्क साधायचे आहे. आणि असोसिएशनचे जे आमचे खास उपाध्यक्ष आहेत कैलास दादा यांनी आता मात्र आम्हाला सांगितलंय की या असोसिएशन मध्ये रूल आहेत जो वेळेचं भान ठेवणार नाही त्या टीमला मात्र पेनलाइज केले जाईल. चला भरुडी टीमचा संगणक
हॅलो. बरोडी टीमचा संगणक आई गावदी पुंडास टीमचा संगणक हजर आहे आणि गावदेवी बादवड बी टीमचा